हॅलो एव्हरीवन, वेलकम टू राज्यसेवा. बघा, आपला जो स्पीड, डिस्टन्स आणि टाइम आहे तो टॉपिक आज आपण कंटिन्यू करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण काल काय घेतलं ते आपण एकदा थोडंसं शॉर्ट मध्ये रिवाइज करून घेऊया. बघा, काल आपण काय काय बघितलं होतं. स्पीड, डिस्टन्स आणि टाइम याचा बेसिक आपण कन्सेप्ट बघितला होता की एक्झॅक्टली स्पीड काय आहे, मोशन काय आहे, डिस्टन्स काय आहे, वेळ काय आहे, काही त्यांचे फॉर्म्युले सुद्धा आपण बघितले होते. ओके मॅडम, स्क्रीनच्या थ्रू जाणं चालेल, काही हरकत नाही. आपण काय करूया, स्क्रीनचा वापर करून तिथे जाऊया. सगळ्यांना स्क्रीन दिसतीये? यस मॅडम, दिसत आहे आम्हाला स्क्रीन. ओके, मी काय करते ना, डिरेक्टली त्या स्लाइडच्या माध्यमातून तुम्हाला क्विक रिव्हिजन देते. ओके, हा या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. ओके, स्पीड, डिस्टन्स, टाइम यांच्या डेफिनेशन, नंतर काय याचा फॉर्म्युला सुद्धा आपण बघितला होता. त्यांचे बेसिक प्रश्न जे होते आपण ते सुद्धा सॉल्व्ह करून घेतले होते. ओके, नंतर काय केलं होतं आपण, युनिटवर थोडासा आपण भर दिला होता, म्हणजे किलोमीटर पर सेकंद, किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर. काय, किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर करताना किंवा मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आवर मध्ये रूपांतर करताना काय करायचं असतं रे, पटापट रिवाइज करा. मोठ्याचं लहानामध्ये करतोय, लहानामध्ये करताना काय, लहान वर घ्यायचं आहे. ओके, 5/18 ने आपण मल्टिप्लाय केले की मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आवर मध्ये करताना काय आपण मोठ्यामध्ये रूपांतर करतोय, म्हणजे मोठावर घ्यायचं आहे. आल्या लक्षात? मग यानी कधी आपण यानी गुणाकार करणार आहे आणि मोठ्यामध्ये करताना आपण यानी गुणाकार करणार. ओके, नंतर याचे पण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून बघितले होते. त्याच्यानंतरचा शेवटचा पार्ट काय घेतला होता आपण, कॉन्स्टंटचा पार्ट बघितला होता. कॉन्स्टंटचा पार्ट म्हणजे काय मॅडम, आपण असं बघितलं होतं, जर स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर काय असतो, जो डिस्टन्स आहे तो काय डायरेक्टली प्रपोर्शनल आहे वेळेला. त्याचप्रमाणे जर वेळ कॉन्स्टंट असेल, ओके, वेळ जर कॉन्स्टंट असेल तर काय मॅडम, तरी पण काय आहे, डिस्टन्स आहे डायरेक्टली प्रपोर्शनल स्पीडला. पण जर डिस्टन्स कॉन्स्टंट असेल तर स्पीड काय असतो, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो वेळेला. ओके, हे 3 सिनारिओ आपण बघितले होते. याचे फॉर्म्युले सुद्धा आपण बघितले होते. म्हणजेच काय, D1 T1 बरोबर D2 T2. अजून काय होता त्याच्या पुढचा स्पीडचा, D1 S1 बरोबर D2 S2. ओके, आणि शेवटचा फॉर्म्युला इथे लिहिते मी, S1 T1 बरोबर S2 T2. ओके, असा आपण बेसिक सिनारिओ जो होता तो पूर्ण कव्हर केला होता. आज काय करणार आहे बघा, आपण याच्या पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आपण कंटिन्यू करणार आहे. मॅडम, पुढचा टॉपिक काय आहे, स्क्रीनवर तर तुम्ही ब्लँक स्क्रीन ऍड केलेली आहे. ओके, ते तुम्हाला समजवण्यासाठीच मी इथे केलेली आहे. पुढचा टॉपिक असतो डायरेक्शनचा. ओके, आता मला एक गोष्ट सांगा, एखादा व्यक्ती जर गती करत आहे, मोशन करत आहे, त्याला काहीतरी डायरेक्शन असणार आहे. येस मॅडम, डेफिनेटली त्याला काहीतरी डायरेक्शन राहणारच आहे. ओके, त्याच रिगार्डिंग आज आपण शिकणार आहोत. ओके, डायरेक्शनवर डिपेंड असते त्याची रिलेटिव्ह स्पीड. काय, डायरेक्शनवर डिपेंड असणार आहे त्याची रिलेटिव्ह स्पीड. हे कसं मॅडम, तेच बघणार आहोत आपण. बघा, डायरेक्शन मध्ये फक्त काही व्यक्ती नाही येणार आहे, कोणतीही ट्रेनही असू शकते, एखादी व्यक्ती असू शकते, एखादा ऑब्जेक्ट, काहीही असू शकतात. ओके, अ मॅन, अ पर्सन, अ बॉडी, अ ट्रेन, अ बस, अ कार, व्हॉट एव्हर त्यांनी प्रश्नामध्ये काहीही दिलेलं असो, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. आता डायरेक्शन म्हटल्यावर बघा, आपण 2 व्यक्ती गृहीत धरूया किंवा 2 ट्रेन गृहीत धरूया, कारण की मॅक्झिमम मध्ये कसं असतात ना, ट्रेनचे एक्झाम्पल किंवा 2 व्यक्तींचे एक्झाम्पल. मी ते दोन्ही एक्झाम्पल इथे घेणार आहे. 2 व्यक्ती काय करतात, त्याचे केस पण 2 राहणार आहे. कोणचे कोणचे केस, दिस इज केस फर्स्ट आणि दिस इज केस 2. ओके, आता पहिल्या केस मध्ये असं गृहीत धरतीये बघा मी इथे, की जर 2 ट्रेन आहे त्या काय करतात आहे, त्या एकाच डायरेक्शन मध्ये मूव्ह होतात. काय होत आहे, एकाच डायरेक्शन मध्ये, आयदर दे आर गोइंग इन सेम इन दिस डायरेक्शन और इन दिस डायरेक्शन. फक्त काय, त्यांची जी डायरेक्शन आहे ती सारखीच आहे. म्हणजे काय बघा, ही ट्रेन ए आहे, ही ट्रेन बी, चेन्नई एक्सप्रेस आणि गीतांजली असं आपण गृहीत धरूया. ओके, दोन्ही काय आहे, त्या सेम डायरेक्शननी चालल्या आहे. ओके, यांची गती वेगवेगळी राहणार आहे. हो मॅडम, यांची गती काहीतरी वेगवेगळी राहणार आहे. आपण गृहीत धरूया या ए ची आहे 1 किलोमीटर पर आवर आणि याची काय आहे, बी किलोमीटर पर आवर. ओके, काय आहे, एकाच डिरेक्शननी त्या चालल्या आहे. यांच्या डायरेक्शन मध्ये काहीतरी फरक असू शकतो, सारख्याही असू शकतात किंवा फरकही असू शकतो. आपण असं गृहीत धरूया ए ची स्पीड जास्त आहे, मग काय, ए जास्त स्पीडनी चालला आहे. ओके, आता ए ला पण बघा सी पर्यंत जायचं आहे, बी ला पण काय करायचं आहे, या पॉइंट सी पर्यंत जायचं आहे. ओके, आता ए चा स्पीड जास्त आहे, मग कितीतरी स्पीडनी तो पुढे जाणार आहे. ओके, एवढा डिस्टन्स त्याने जास्त लवकर कव्हर केलेला आहे. म्हणजेच काय राहणार आहे, जर
जर दोन बॉडी, दोन ट्रेन, दोन वस्तू, दोन माणसं काही असो, जर ते एकाच डिरेक्शनने चालले आहे तर आपल्याला काय करावं लागेल, त्यांच्या स्पीडचा मायनस घ्यावं लागेल. ओके, रिलेटिव्ह स्पीड काय येणार मग त्यांची, त्यांचा डिफरन्स काय येणार आहे, रिलेटिव्ह स्पीड येणार आहे त्यांचा डिफरन्स ए मायनस बी. ओके, लक्षात आलंय सगळ्यांच्या. बघा काय आहे हा कन्सेप्ट, जर दोन बॉडी एकाच डायरेक्शननी जात असेल, काय, जर दोन कोणत्याही बॉडी इफ दे आर मुव्हिंग इन अ सेम डिरेक्शन, तर त्याचा अर्थ काय आहे, रिलेटिव्ह स्पीड काढायला जर सांगितला म्हणजे त्याला सापेक्ष वेग असं म्हणतात. ओके, काय म्हणतात, सापेक्ष वेग, मराठीमध्ये त्याला सापेक्ष वेग म्हणतात. जर आपल्याला सापेक्ष वेग काढायला सांगितलाय तर त्या दोघांच्या स्पीडचा डिफरन्स घ्यावा लागतो. ओके, काय होतंय ते सेम डायरेक्शननी जात आहे. ओके, लक्षात आलंय का, सेम डायरेक्शननी घेतल्यानंतर एखादी पुढे असणार आहे बघा माझ्या हाताकडे, एखादी मागे राहणार आहे. राईट, म्हणजे काय, हा जो डिफरन्स आहे तो आपल्यालाच काढावा लागतो. तोच जो डिफरन्स असतो, आता जो मी तुम्हाला सांगितला हा जो डिफरन्स होता, एचा स्पीड जास्त होता आणि बीचा स्पीड कमी होता, तर ए काय राहणार आहे, पुढे राहणार आहे. ओके, ती पुढचा जो स्पीड आहे त्याच्यामधून जर मी मायनस केला माझा कमीचा स्पीड, तर आपल्याला काय मिळणार आहे, रिलेटिव्ह स्पीड मिळणार आहे. ओके, क्लिअर झाला आहे रिलेटिव्ह स्पीडचा कन्सेप्ट, लक्षात आलाय, हो मॅडम लक्षात आला आहे. बघा आता याचा दुसरा केस काय आहे, दुसरा केस, जर जर दोन गाडी आहे, दोन पर्सन, आता मी इथे रेल्वेचं एक्झाम्पल घेते. ओके, ही एक ट्रेन आहे. ओके, ही काय करते आहे ना, या डिरेक्शननी चालली आहे. ओके, इकडून ट्रेन ए बी आली आहे. ओके, ही ट्रेन आपण पी धरूया, ही ट्रेन क्यू आहे. ओके, आता क्यू ट्रेन बघा काय होते ना, या डायरेक्शनला, अपोजिट डायरेक्शनला त्या काय होत आहे, मूव्ह होत आहे. अपोजिट डायरेक्शन म्हणजे काय, एकमेकांकडे. जर याची पूर्व असेल तर याची काय राहणार आहे, पश्चिम. राईट, बघा हे जर पूर्वाकडे चाललं आहे, पूर्व, या पूर्वच्या मागे कोणची दिशा असते रे, पश्चिम. ही जर पूर्वला चालली तर ही काय राहणार मग, पश्चिमला. म्हणजे काय झालं आहे, त्यांच्या दिशा विरुद्ध झालेल्या आहे. लक्षात आले, हो मॅडम हे लक्षात आलं आहे. बघा आता माझ्या हाताकडे बघा काय होतंय, त्या डिरेक्शन काय होतात आहे, एकमेकांकडे जर गाड्या येतात आहे, त्या व्यक्ती तर काय होत आहे, या मिळत आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी सांगते. बरं, काय होणार आहे, जॉईन होणार आहे. म्हणजे काय होणार, त्यांचा जो स्पीड पण आहे तो काय होणार, त्यांचा स्पीड आपल्याला कंबाईन करायचा आहे, ऍडिशन करायची आहे. काय, बघा पीचा स्पीड काय आहे, 1 किलोमीटर पर आवर आहे आणि या बी क्यूचा स्पीड काय राहणार आहे, बी किलोमीटर पर आवर. ओके, म्हणजेच काय, जर ते एकमेकांकडे येतात आहे म्हणजे काय, बघा इथे जॉईन होतात आहे. ओके, मिळत आहे, मिळणार म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, ऍडिशन करावी लागेल. आपला जो रिलेटिव्ह स्पीड आहे म्हणजेच काय, सापेक्ष वेग, तो काय होणार आहे, यांची ऍडिशन होणार आहे, ए प्लस बी किलोमीटर पर आवर. ओके, लक्षात आलं आहे. बघा हा मायनस आणि प्लस कसं लक्षात ठेवायचं आहे, खूप सोपं आहे. दोन्ही गाड्या काय होतात आहे, दोन व्यक्ती, दोन गाड्या, दोन वस्तू काय एकाच डायरेक्शननी चालल्या आहे. एकाच डायरेक्शननी चालल्या म्हणजे एखादा स्पीड कमी एखादा जास्त राहणार आहे, असं मागे पुढे राहणार आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी डिफरन्स राहणार आहे, डायरेक्शन एकच आहे मग डिफरन्सच काढायचा आहे हा. ओके, बघा लक्षात आलंय, त्यांच्यामध्ये काहीतरी डिफरन्स राहणार आहे. वर्ड लक्षात ठेवा, डिफरन्स. मग आपण तो डिफरन्स काढला, ए मायनस बी किलोमीटर पर आवर. हा झाला काय, ए आणि बी चा रिलेटिव्ह स्पीड झालेला आहे. ओके, आता दोन ट्रेन काय होतात आहे, एकमेकांकडे येतात आहे. बघा भेटल्या त्या एकमेकांकडे येतात आहे, अपोजिट डायरेक्शनला येतात आहे. मग काय झालंय, याचा अर्थ काय झाला आहे, त्यांचा स्पीड तो काय होणार आहे, मिळणार आहे. मिळाला, मग काय केलं आपण इथे ए प्लस बी केलेलं आहे. बघा इथे ए प्लस बी किलोमीटर. मग ए आणि बी म्हणजे पी आणि क्यू ट्रेनचा जो सापेक्ष वेग आहे तो काय असणार आहे, ए प्लस बी किलोमीटर पर आवर. लक्षात आलंय, क्लिअर झाला आहे सगळ्यांना. जर सेम डायरेक्शन असेल तर तो डिफरन्स काढावा लागतो, मायनस घ्यावा लागेल. जर ते भेटणार असेल, एकमेकांकडे येणार आहे, अपोजिट डिरेक्शनला असेल तर ते मिळणार म्हणजे काय, त्यांचा जो स्पीड आहे तो काय करावा लागेल, आपल्याला ऍड करावा लागेल. लक्षात आलंय सगळ्यांना, यस. चला मग आपण काय करूया, याचा प्रश्न घेऊया. प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला अजून क्लिअर लक्षात येईल. ओके, काय दिलंय बघा त्यांनी प्रश्नामध्ये आपल्याला, दोन व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला प्रवास करत आहे. काय करत आहे, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला प्रवास करत आहे. त्या दोघांचा अनुक्रमे वेग 15 किलोमीटर प्रति तास आणि 3 किलोमीटर प्रति तास आहे. तर त्या दोन व्यक्तींचा सापेक्ष वेग किती. काय केलंय त्यांनी, अपोजिट डायरेक्शनला सांगितलेलं आहे. अपोजिट डायरेक्शनला म्हणजे काय,
हा जर इकडे येत असेल तर हा काय होणार आहे, इकडे येणार आहे. झाली त्यांची अपोजिट डिरेक्शन. दोन व्यक्ती आहे, मॅन ए अँड मॅन बी. ओके, चालेल. येस मॅडम, लक्षात आलं आहे. आता काय आहे, ए व्यक्तीचा स्पीड किती आहे अनुक्रमे बघा. एचा काय आहे 15 किलोमीटर पर आर प्रति तास. बीचा काय आहे 3 किलोमीटर प्रति तास. तर त्या दोघांचा सापेक्ष वेग किती, त्या दोघांचा, दोन व्यक्तींचा रिलेटिव्ह स्पीड किती आहे असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू म्हणजे सापेक्ष वेग बरोबर काय, ए माणसाचा जो स्पीड आहे तो प्लस बी चा स्पीड. ओके, ए आणि बी असं मी गृहीत धरते. हे सगळं मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी लिहिते. बरं, काय करावं लागेल आपल्याला, ऍडिशन. 15 प्लस 3 किती आलंय माझं उत्तर 18 किलोमीटर पर आर. ओके, लक्षात आलंय कशा प्रकारे सॉल्व्ह केलंय. त्यांच्या विरुद्ध दिशेला ते चालले आहे म्हणून आपण काय केली आहे, त्यांची ऍडिशन केलेली आहे. ओके, आपण काय केली आहे, त्यांची ऍडिशन केलेली आहे. बघा पुढचा प्रश्न काय दिला आहे त्यांनी. दोन रेल्वे एकाच दिशेला प्रवास करत आहे. दोन रेल्वे काय आहे, ते एकाच दिशेला प्रवास करत आहे. दोन्ही रेल्वेचा वेग अनुक्रमे 5 किलोमीटर पर आर आणि 15 किलोमीटर पर आर आहे. तर दुसऱ्या रेल्वेचा पहिल्या रेल्वेशी असलेला सापेक्ष वेग किती. बघा दोन रेल्वे आहे, आता मी काढते. ही आहे ट्रेन 1. ओके, दिस इज ट्रेन 1 अँड दिस इज ट्रेन 2. ओके, दिस इज ट्रेन 2. पहिल्या ट्रेनचा किती आहे वेग सांगितलं त्यांनी बघा 5 किलोमीटर प्रति तास. दुसऱ्या ट्रेनचा काय आहे 15 किलोमीटर प्रति तास. काय होत आहे ते एकाच डायरेक्शननी चाललंय. बघा याचं स्पीड जास्त आहे म्हणजे ही काय होणार आहे. आता बघा स्पीड जास्त म्हणजे काय, एक्झॅक्टली मला जो रिलेटिव्ह स्पीड आहे तो समजून सांगायचा असेल तर मी तुम्हाला सांगते. आता बघा ही काय चालली, याचा ट्रेन ए चा किती आहे, ट्रेन ए चा जो स्पीड आहे तो किती आहे 5 किलोमीटर. हा झाला 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर. ओके, आपण अजून एक घेऊया. हा झाला 4 किलोमीटर. हा जो आहे प्रत्येक दोन याच्यामधला डिफरन्स जो आहे तो 1-1 किलोमीटरचा आहे. ओके, आता काय सांगितलंय त्यांनी, एक मिनिट बघा. आता काय सांगितलंय त्यांनी की हा ट्रेन 1 काय करते 1 किलोमीटर. हा जो 1 किलोमीटर आहे ना तो 5 किलोमीटर. बघा तिथे स्पीड किती आहे 5 किलोमीटर प्रति तास एवढी त्याची स्पीड आहे. म्हणजे 1 तासापर्यंत कुठे पोहोचणार आहे बघा ती 1 तासापर्यंत. हा स्पीड आहे. 1 तासामध्ये ती कुठे पोहोचणार आहे, इथे पोहोचणार आहे. ओके, का हा 1 किलोमीटरचा डिफरन्स आहे. ओके, नाही आपण काय करूया ना, मला डायग्राम थोडी मोठी घ्यावी लागेल. मी खाली घेते डायग्राम. इथून सुरू झालाय हा 1 किलोमीटर, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. ओके, हे लक्षात आलंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. ओके, हे 1-1 किलोमीटरचं अंतर आलंय. सगळ्यांना दिसत आहे. येस मॅडम दिसत आहे. ट्रेन 1 चा स्पीड काय सांगितलं त्यांनी 5 किलोमीटर प्रति तास. म्हणजे 1 तासात ती किती पोहोचणार आहे, 1 तासापर्यंत ती इथपर्यंत येणार आहे. ओके, 5 किलोमीटर पर्यंत ही ट्रेन 1. पण तीच ट्रेन 2 बघा ती 1 तासामध्ये किती जाणार आहे, तिचं स्पीड किती आहे 15 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे जेवढ्या वेळामध्ये ट्रेन 1 इथे येणार आहे तेवढ्याच वेळामध्ये ट्रेन 2 कुठे जाणार आहे, ट्रेन 2 या इथपर्यंत येणार आहे. ही आहे ट्रेन 2. ओके, म्हणजे काय हा 10 किलोमीटरचा जो अंतर आहे तिने जास्त कापलेला आहे. हा जो असतो हा आपल्याला रिलेटिव्ह स्पीड काढायचा आहे. हा डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. मग पहिल्या रेल्वेचा दुसऱ्या रेल्वेशी असलेला सापेक्ष वेग किती येणार, रिलेटिव्ह स्पीड किती येणार रे बघा, किती येणार ट्रेन 1 चा स्पीड जो आहे किंवा ट्रेन 2 चा जो स्पीड आहे, तुम्ही 5 - 15 - 10 असं नाही घ्यायचंय बरं. तुम्हाला काय करावं लागेल, दुसऱ्या ट्रेनचा पहिल्या ट्रेन सोबत जो स्पीड आहे तो मायनस करायचा आहे. 15 - 5 बरोबर किती आला आहे 10 किलोमीटर प्रति तास. ओके, मोठ्या मधूनच लहान तुम्हाला मायनस करायचा आहे. त्याच्यामध्ये निगेटिव्हचा काही कन्सेप्ट नाहीये. क्लिअर झालंय. येस मॅडम, लक्षात आलं आहे. खूप सोपा कन्सेप्ट आहे. एकाच डायरेक्शनला असेल तर काय करायचंय मायनस करायचं आहे, डिफरन्स काढायचा आहे. जर अपोजिट डायरेक्शनला आहे बघा असं लक्षात ठेवायचंय ते काय ते मिळणार आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल प्लस करावं लागेल. ओके, क्लिअर आहे. येस मॅडम क्लिअर आहे.
आता बघा याचा पुढचा अजून एक कन्सेप्ट घ्यायचा आहे आपल्याला. हा कन्सेप्ट कोणता आहे? आता जो कन्सेप्ट बघितला आपण तो होता डायरेक्शनचा. ओके, कोणचा होता? डायरेक्शनचा होता. आपण बघा कालच्या लेक्चर मध्ये पण आपण डिस्कस केलं होतं की आपण कोणकोणचे टॉपिक आज बघणार आहोत. ओके, या स्पीड डिस्टन्स टाइम मध्ये. त्यामध्ये पण मी हा एक्सप्लेन केला होता की आपण डायरेक्शनचे बघणार आहोत की जर एकाच डायरेक्शनला असेल किंवा अपोजिट. अजून एक आपण बघितला होता की त्याचा ऍव्हरेज स्पीड काय असेल, सरासरी वेग किती राहणार आहे. सरासरी वेग म्हणजे काय? बघा मी एक एक्झाम्पल दिलं होतं की मी इथून काय करतेय ना, बस घेऊन मी रेल्वे स्टेशन पर्यंत गेली आहे. राईट, मी इथे रेल्वे स्टेशनला गेली. रेल्वे स्टेशन पासून मी औरंगाबाद पर्यंत काय केलं, मी ट्रेननी प्रवास केलेला आहे. पहिले मी काय केला, बसनी प्रवास केला लोकलनी. नंतर काय केलं, मी ऑटो घेऊन काय केले, मी घरापर्यंत गेलेली आहे. म्हणजे काय, 3 वेगवेगळ्या माध्यमातून माझा प्रवास झालेला आहे. माझा स्पीडही काय राहणार आहे, डिफरंट राहणार आहे. इथे माझा स्पीड काहीतरी ए असेल, इथे बी असेल आणि इथे सी राहणार आहे. हा डिफरन्स, हा जो डिस्टन्स पण आहे तो काय राहणार आहे, काहीतरी एक्स राहणार आहे, वाय राहणार आहे आणि झेड किलोमीटर. ओके, किलोमीटर किलोमीटर. याच्यासाठी मला किती वेळ लागला आहे, T1 लागलेला आहे, याला पण T2 लागला आणि या केसमध्ये मला T3 लागला आहे. ओके, याचा पर्टिक्युलर माझा काहीतरी स्पीडही आहे, माझा डिस्टन्सही आहे वेगवेगळा आणि मला वेगवेगळा वेळही लागलेला आहे तिन्ही माध्यमातून प्रवास करण्यासाठी. पण जर मला याचं माझं ऍव्हरेज स्पीड काढायचं असेल की मला पुण्यापासून तर औरंगाबादच्या माझ्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी माझा ऍव्हरेज सरासरी वेग किती होता, तर त्याचा काय आहे कन्सेप्ट बघा. ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कवर्ड बाय दॅट ऑब्जेक्ट. टोटल डिस्टन्स म्हणजे पूर्ण जो अंतर आहे तो डिवायडेड बाय टोटल टाइम. काय आहे, ऍव्हरेज स्पीड बरोबर काय आहे, माझं पूर्ण अंतर भागिले पूर्ण वेळ. ओके, लक्षात आले सगळ्यांच्या काय आहे हा कन्सेप्ट. मला जर ऍव्हरेज स्पीड काढायचा असेल, आपला स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, स्पीडचा फॉर्म्युला सांगा बरं मला सगळेजण. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हाच आहे. आणि जर मला सरासरी स्पीड काढायचा असेल वेग, तर काय राहणार, आपल्याला डिस्टन्सच घ्यावं लागेल. डिस्टन्स कोणचा, संपूर्ण डिस्टन्स. ओके, आता मी 3 जर्नी केल्या होत्या, बसच्या माध्यमातून, ट्रेनच्या माध्यमातून आणि ऑटोच्या माध्यमातून. म्हणजे काय, जो पूर्ण अंतर आहे तो भागिले मला जेवढा काही वेळ लागला आहे ही जर्नी कव्हर करण्यासाठी, हा डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी, तो माझा वेळ. ओके, हा असा फॉर्म्युला आहे. आता बघा आपण काय करू, याचे पण एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊया. एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला क्लिअर लक्षात येईल की एक्झॅक्टली सिनारिओ काय आहे. चालेल? येस मॅडम चालेल. आपण चला एक्झाम्पल कडे जाऊया. स्क्रीनवर सगळ्यांना प्रश्न दिसत आहे? हो मॅडम प्रश्न दिसत आहे. काय दिलंय रे त्यांनी प्रश्नामध्ये आपल्याला, वाचा बरं प्रश्न. एका व्यक्तीने सायकलने 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने 40 किलोमीटर अंतर पार कापलेले आहे. किती, 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने 40 किलोमीटर, पायी 5 किलोमीटर पर तासच्या वेगाने 25 किलोमीटर आणि बसने 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने 10 किलोमीटर अंतर कापलेले आहे. बघा एकच व्यक्ती आहे, डिस्टन्स किती आहे, 3 वेगवेगळे डिस्टन्स आहे. ओके, पहिला डिस्टन्स काय केलं त्यांनी, सायकलच्या माध्यमातून कव्हर केला आहे. दुसरा डिस्टन्स त्याने पायी कव्हर केला आहे आणि तिसरा डिस्टन्स जो आहे त्यांनी बसच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे. तर त्याचा सरासरी वेग किती, असा आपल्याला त्यांनी बघा प्रश्न विचारला आहे. आपला फॉर्म्युला काय आहे रे, जो माझा ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे, ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू काय माझं, टोटल डिस्टन्स भागिले टोटल टाइम. ओके, लक्षात आलंय सगळ्यांना? येस. टोटल डिस्टन्स काढता येईल का रे आपल्याला? हो मॅडम, त्यांनी सायकलने काय केलंय 40 किलोमीटर घेतला आहे, पायी काय केले त्यांनी 25 किलोमीटर घेतला आहे आणि काय केले बसने त्यांनी 100 किलोमीटर अंतर घेतला आहे. हा तर तुमचा काय होणार आहे, टोटल डिस्टन्स झालेला आहे. ओके, हे लक्षात आलंय सगळ्यांना? हो मॅडम हे लक्षात आलंय, हे तुम्ही काय घेतलंय ना, टोटल डिस्टन्स घेतला आहे. पण त्याचबरोबर अजून काय आहे, अजून काय आहे बघा त्याच्या माध्यमातून, हा झाला आहे माझा पूर्ण वेळ डिस्टन्स झालेला आहे आणि डिवायडेड बाय काय आहे, टोटल टाइम. पण आपण टोटल टाइम काढ दिलाय का त्यांनी आपल्याला,
मॅडम त्यांनी आपल्याला वेळ दिलेला नाहीये. पण बघा त्यांनी काय दिलंय, प्रत्येक जो डिस्टन्स आहे त्याचा वेग दिलेला आहे. काय 3 डिस्टन्स आहे. काय D1 आहे, D2 आहे आणि D3 सुद्धा आहे. D1 काय आहे बघा 40 किलोमीटर बरोबर. D2 काय आहे 25 किलोमीटर आणि D3 काय आहे 100 किलोमीटर. ओके, इथपर्यंत लक्षात आले सगळ्यांच्या? येस मॅडम. पण बघा प्रत्येक डिस्टन्स कव्हर करण्याचा स्पीड सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. काय काय आहे स्पीड सांगा बरं मला. बघा याचा स्पीड किती दिला आहे त्यांनी, S1 दिलाय त्यांनी 10 किलोमीटर पर आवर. ओके, हा पायीचा स्पीड काय आहे त्याचा, S2 काय आहे 5 किलोमीटर प्रति तास. आणि काय बसने जाताना त्याचा स्पीड किती होता 50 किलोमीटर. S3 काय आहे 50 किलोमीटर प्रति तास. जर आपल्याकडे डिस्टन्स आहे आणि आपल्याकडे स्पीडही आहे तर आपण वेळ काढू शकतो का. येस, T1 बरोबर काय येणार आपलं डिस्टन्स अपॉन स्पीड D1 अपॉन S1. D1 काय आहे 40, S1 काय आहे 10. किती आलंय रे 4 काय आहे माझं आवर आलेला आहे. हा कितीच्या तासामध्ये आहे. ओके, T2 पण काय येणार सांगा बरं मला. D2 भागिले S2. D2 किती आहे आपलं 25. ओके, S2 किती आहे 5 आहे. म्हणजे 5 5 25 5 तास. आणि आता शेवटचा काय आहे T3 आहे बघा. T3 म्हणजे काय D3 भागिले S3. D3 किती आहे आपलं 100 भागिले 50. 100 भागिले 50 किती आले माझं 5 दुनी 100 पण 2 तास लागलेले आहे. ओके, लक्षात आले सगळ्यांच्या. येस मॅडम लक्षात आलं आहे. इथपर्यंत कळालंय सगळ्यांना. ओके, आपण काय काढलंय T1 T2 T3 काढलंय. आपल्याकडे डिस्टन्स पण होता आणि स्पीडही होता. आपल्याकडे 6 व्हॅल्यू होते त्याचा वापर करून आपण 3 व्हॅल्यू जो वेळ आहे तो काढला. आता आपला जो फॉर्म्युला आहे तो वापरा. काय ऍव्हरेज स्पीड काय येणार माझं, ऍव्हरेज स्पीड येणार आहे टोटल डिस्टन्स म्हणजे D1 प्लस D2 प्लस D3. ओके, डिवायडेड बाय T1 प्लस T2 प्लस T3. ओके, D1 काय आलंय बघा 40 प्लस 25 प्लस 100 भागिले काय आहे हा 4 प्लस 5 प्लस 2 जो आपण वेळ काढला आहे 4 प्लस 5 प्लस 2. हा किती आला रे बघा याचा आन्सर 140 50 160 आणि 165 ही ऍडिशन आली. खालची ऍडिशन किती आली रे, खालची ऍडिशन आलेली आहे 11. म्हणजे काय 11 याला आपण जर भाग दिला तर 11 1 11 खाली किती उरले माझे 5 11 5 55 15 किलोमीटर प्रति तास ही काय झाली आहे माझी ऍव्हरेज स्पीड झालेली आहे. लक्षात आले आपण ऍव्हरेज स्पीड कसं काढलंय बघा. सोपं आहे. जेवढा त्यांनी डिस्टन्स दिला आहे तेवढा पूर्ण डिस्टन्स घ्यायचा आहे भागिले काय करायचंय तेवढा पूर्ण डिस्टन्स कव्हर करण्यासाठी मला किती वेळ लागला. टोटल डिस्टन्स भागिले टोटल टाइम. लक्षात आले. यस, चला याचा अजून एक प्रश्न होता इथे आपण लक्षात नाही आला आपला. ओके, हा दिला आहे तुम्हाला पूर्ण प्रश्न. हा पण सॉल्व्ह करा बरं तुम्ही. ओके, मी काय करते ना 1 मिनिटाचा वेळ देते आहे तुम्हाला. मला फटाफट सॉल्व्ह करून द्या. T minus 50 seconds. T minus 40 seconds. आतापर्यंत आय होप सगळ्यांचं उत्तर आलं असेल. T minus 30 seconds. T minus 20 seconds. दहा सेकंद राहिले तुमच्या याच्यामध्ये तर तुम्हाला कन्व्हर्जन पण नाही करायचं आहे. 7 6 5 4 3 2 1 0. येस, ओके, वेळ संपला आहे. बघा मागचा जो एक्झाम्पल होता आता जो आपण सॉल्व्ह केला त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला काय केलं होतं स्पीड दिलं होतं. ओके, म्हणजे काय एवढ्या किलोमीटर पर तासाने काय केलं आहे त्यांनी एवढा डिस्टन्स कव्हर केलेला आहे असा तुम्हाला स्पीड दिला होता. आणि स्पीडचा वापर करून आणि डिस्टन्सचा वापर करून तुम्हाला काय करायचं होतं तुम्हाला वेळ काढायचा होता. पण बघा या प्रश्नामध्ये त्यांनी काय केलं आहे तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला वेळ दिलेला आहे. ओके, डिस्टन्सही तुम्हाला डायरेक्ट दिला आणि वेळ सुद्धा बघा त्यांनी डायरेक्ट दिला आहे. तुम्हाला वेळ काढायची गरज होती का नाही. काय दिलं बघा त्यांनी
एका व्यक्तीने बसमधून 20 किलोमीटर अंतर काय केलंय बघा, ही बस आहे, या बसमधून काय केलंय त्यांनी 20 किलोमीटर अंतर काय केलंय 35 मिनिटांमध्ये कापले आहे. नंतर त्याने काय केलं आहे, मी थोडं वर घेते म्हणजे आपल्याला जागा, हा 20 किलोमीटरचा अंतर आहे. नंतर काय केलं त्यांनी, इथून निघाला हा व्यक्ती, इथपर्यंत त्याचं स्पीड किती होतं बघा 35 मिनिट आहे. मिनिटामध्ये काय करावं लागेल आपल्याला, तासामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे म्हणजे भागिले एका तासामध्ये किती मिनिटं असतात 60 मिनिट असतात. म्हणून मी काय करणार याला 60 नी भागणार, तर मला काय होणार हा आर मध्ये हा मला कन्वर्ट होऊन जाणार. लक्षात आले? येस मॅडम. नंतर बघा त्याने काय केलं आहे, नंतर त्याने 20 मिनिट विश्रांती घेतली. काय केलंय नंतर त्यांनी 20 मिनिटं त्यांनी काय घेतलं आहे ब्रेक घेतला. ओके, 20 मिनिटाचा ब्रेक झाला. नंतर 10 किलोमीटरचा प्रवास त्याने 20 मिनिटात टॅक्सीने कापला. परत इथून काय केलं, इथे विश्रांती घेतली ती 20 मिनिटाची, इथून परत सुरू केलंय आणि हा 10 किलोमीटरचा जो प्रवास आहे त्यांनी काय केला आहे टॅक्सीने कव्हर केला आहे. त्याला परत किती वेळ लागले, त्याला 20 मिनिटच लागले. ओके, आता बघा बरं मला सांगा त्याने टोटल डिस्टन्स किती कव्हर केला आहे. टोटल डिस्टन्स पहिले त्याने 20 किलोमीटर घेतलाय बरोबर, हो घेतलाय मॅडम 20 किलोमीटर. नंतर काय केलंय अजून 10 किलोमीटर घेतला आणि 10 किलोमीटर म्हणजे टोटल डिस्टन्स झाला आहे त्याचं 30 किलोमीटर. हा 30 किलोमीटरचा अंतर कव्हर करण्यासाठी कापण्यासाठी त्याला वेळ किती लागला म्हणजेच टोटल टाइम. ओके, टोटल टाइम इज इक्वल टू पहिले किती लागला रे 35 मिनिटं, या 20 किलोमीटर साठी त्याला 35 मिनिटं लागले होते मॅडम, प्लस परत काय करणार आपण नंतर त्याने काय केलं मॅडम 20 मिनिटं काय घेतली आहे विश्रांती घेतली आहे. ती पण ऍड करायची हो का मॅडम? येस, ती पण तुम्हाला ऍड करावी लागेल, कारण की या डेस्टिनेशन पासून या सोर्स पासून या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी काय केलं आहे मधात तो ब्रेक घेतला आहे, त्याचा वेळ तर गेलेला आहे, तो वेळही तुम्हाला ऍड करावा लागेल. आयदर त्यांनी शॉपिंग करो तो त्यांनी एखादा तिथे व्हिडिओ बघितला असेल किंवा त्यांनी आता तिथे रेस्ट घेतलेली आहे विश्रांती केली, तरीही तेवढा वेळ तर लागलेला आहे आपल्याला आपल्या सोर्स पासून तर डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी. तर अशा केसमध्ये तो तुम्हाला ऍड करावं लागणार आहे. किती केलंय त्यांनी विश्रांती 20 मिनिटं त्यांनी विश्रांती घेतली. नंतर काय केलंय तिथून परत तो निघाला आणि 10 किलोमीटरचा प्रवास केला, तेव्हा तो प्रवासासाठी त्याला किती वेळ लागला आहे 20 मिनिटच लागलेले आहे. म्हणजे टोटल वेळ किती लागला बघा त्याला 40 आणि 3 70 75 मिनिट लागलेले आहे. हे काय आहे मिनिटामध्ये आहे आपलं उत्तर. आपल्याला कशामध्ये काढायचं आहे, आपल्याला त्याचं कन्व्हर्जन आवर्स मध्ये करावं लागणार आहे. आवर्स मध्ये करावं लागायचं म्हणजे काय आपल्याला याला काय करावं लागेल 75 ला मला 60 नी भागावं लागेल. भागितलं मी? येस मॅडम तुम्ही 60 नी भागितले. आता काय करायचंय मी काय करते ना 15 नी भागते, 15 चोक 60 15 पाची 75, 75 काय झालं आहे माझं हे तास झालेले आहे. ओके, लक्षात आलंय? येस मॅडम लक्षात आलंय. आपण हे तासामध्ये कसं कन्वर्ट केलंय 5/4 तास आपल्याला हे लागलेले आहे. बघा आपल्याकडे टोटल डिस्टन्सही आला आणि टोटल वेळही आला. चला मग आपल्या फॉर्म्युलामध्ये टाका काय ऍव्हरेज स्पीड बरोबर काय टोटल डिस्टन्स भागिले टोटल टाइम. टोटल डिस्टन्स किती आहे 30 आहे बघा, आणि टोटल वेळ किती आहे बघा आपला 5/4 आपला पूर्ण वेळ आहे. हा 4 काय आहे छेदाचा छेद आहे 5/4. ओके, म्हणजेच काय 30 डिवायडेड बाय 5 मल्टिप्लाइड बाय हा वर जाऊन अंशामध्ये जाणार आहे. ओके, 5 सख 30, 6 नी भाग गेलाय साइन चोक 24, 24 किलोमीटर प्रति तास. ओके, किती आलंय 24 माझं आन्सर आलेलं आहे. मी काय करते ना आन्सर लिहिते आहे इकडे थोडासा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. किती आला आहे 24. दिसते सगळ्यांना? युनिट काय येणार आहे किलोमीटर प्रति तास. ओके, क्लिअर आहे? येस मॅडम लक्षात आलेलं आहे कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केला. सिंपल फॉर्म्युला आहे ऍव्हरेजचा काय आहे सरासरी स्पीड जो आहे आपला ऍव्हरेज स्पीड बरोबर काय टोटल डिस्टन्स भागिले टोटल टाइम. क्लिअर? येस मॅडम. बघा आतापासून आता जो आतापर्यंत आपण काय केलंय बघा मित्रांनो, ऑलमोस्ट जेवढे पण पॅटर्न आहे ते पूर्ण पॅटर्न आपण कव्हर केले आहे की अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सरासरीचे आहे, कॉन्स्टंट जर त्यांचा वेळ स्पीड आणि डिस्टन्स जर त्यांचा कॉन्स्टंट असेल तर कन्व्हर्जनचे आपण प्रॉब्लेम बघितले, त्याचबरोबर डायरेक्शनचे प्रॉब्लेम सुद्धा आपण बघितले. आता काय करणार आहे मी तुम्हाला डायरेक्टली प्रश्नांना सुरुवात करणार आहे, पण आता मी जे प्रश्न घेणार आहे त्याचे वेगवेगळे 8 फॉर्म्युले सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आपण काय करूया बेसिकनी पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत
आणि त्याचा बेसिक म्हणजे काय, आपली जी रेग्युलर पद्धत आहे त्या रेग्युलर मेथडनी पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत आणि त्या फॉर्म्युलानी पण आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. ओके, पण माझं पर्सनल असं ओपिनियन आहे की तुम्ही जेव्हा अभ्यास करता, तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करता, प्रॅक्टिस करता, तुम्ही काय करायची, बेसिकनीच प्रॅक्टिस करायची. का, प्रत्येक वेळेस एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवणं, आपले वेगवेगळे चॅप्टर्स आहे, प्रत्येक चॅप्टरचा प्रत्येक फॉर्म्युला लक्षात ठेवणं हा थोडा इम्पॉसिबल पण आहे आणि त्याच्यामध्ये अॅक्युरेसी सुद्धा कमी होण्याचा प्रयत्न आहे. ओके, मॅथमॅटिक्स जो आहे फॉर्म्युला म्हणजे काही वेगळी नाहीये, एक दोन स्टेप इलिमिनेट करूनच आपण काय केलेला असतो, काहीतरी एक फॉर्म्युला बनवलेला असतो, मधातल्या काही स्टेप इलिमिनेट करून. तर माझं पर्सनल मत आहे की तुम्ही बेसिकनीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. मग तुम्ही म्हणणार मॅडम जर तुमचं असं मत आहे की आपण बेसिकनीच अभ्यास करायला पाहिजे, मग तुम्ही फॉर्म्युले का सांगता? तुम्हाला असं पण नको वाटायला की मॅडम काय करतात आहे, रेग्युलर पद्धतीने शिकवतात आहे. मॅडम त्याच्यामध्ये काही नवीन सांगत नाहीये, काही शॉर्ट ट्रिक सांगत नाहीये, काही शॉर्ट फॉर्म्युले सांगत नाहीये. असे शॉर्ट फॉर्म्युले, शॉर्ट ट्रिक भरपूर असतात. ट्रिकचा वापर मात्र करा. पण फॉर्म्युले मी सांगणार आहे, फॉर्म्युल्याचा वापर न करता तुम्ही डायरेक्टली काय करायचं आहे, आपल्या रेग्युलर पद्धतीनेच काय करायचंय, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्याच्यामध्ये अॅक्युरेसी सुद्धा वाढेल आणि काय आहे, ऑटोमॅटिकली जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाणार, तुमचा स्पीड काय होणार आहे, डेव्हलप होत जाणार आहे. तुमची चूक होणार नाही याची गॅरंटी मी देईन जर तुम्ही बेसिकनीच प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर. ओके, येस मॅडम, लक्षात आलाय आमच्या. बघा स्क्रीनवर सगळ्यांना एक प्रॉब्लेम दिसत आहे. येस मॅडम, दिसत आहे. काय आहे रे बघा फॉर्म्युल्यामध्ये, प्रॉब्लेम मध्ये, शांतनूने कारने काही अंतर 35 किलोमीटर प्रति तास या वेगाने कापले आहे. ओके, शंतनूने काय केलं आहे, कारने ही जर्नी केलेली आहे. स्पीड किती आहे त्याचा, 35 किलोमीटर प्रति तास. परत येताना तेवढाच अंतर रिटर्न आला आहे बघा तो, पॉइंट ए पासून तर पॉइंट बी पर्यंत गेला, तिथून काय केलंय, बी पासून तो परत रिटर्न येतोय. ओके, तेवढेच अंतर त्याने कशाने आता केले बघा, तेवढेच अंतर त्याने एका स्कूटरवर 25 किलोमीटर प्रति तास या वेगाने कापलेले आहे. बघा पहिले त्याचा स्पीड किती होता, पहिले त्याचा स्पीड होता 35 किलोमीटर प्रति तास. रिटर्न येताना त्याचा स्पीड किती झाला आहे, 25 किलोमीटर प्रति तास या वेगाने त्याने कापले. तर पूर्ण प्रवासातील त्याचा सरासरी वेग किती आहे, तर त्याचा ऍव्हरेज स्पीड जो आहे तो आपल्याला त्यांनी काढायला सांगितलेला आहे. ऍव्हरेज स्पीड काढायला आपल्याला सांगितलं आहे. काय आहे रे आपला ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला, बघा त्याच्या अगोदर आपण काय करून घेऊया ना, याचा एक फॉर्म्युला सुद्धा बघून घेऊया आणि आणि काय करूया ना, याला बेसिक पासून पण आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके, याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी, आपल्याला ऍव्हरेज स्पीड विचारलेलं आहे. आताच आपण बघितले ऍव्हरेज स्पीडचा आपला फॉर्म्युला होता टोटल डिस्टन्स भागिले टोटल टाइम. ओके, लक्षात आले काय आहे फॉर्म्युला, टोटल डिस्टन्स भागिले टोटल टाइम. मॅडम पण याच्यामध्ये काय केलंय ना, त्यांनी आपल्याला डिस्टन्सही दिला नाहीये आणि त्यांनी आपल्याला वेळही दिला नाहीये. त्यांनी काय सांगितलंय, हा शंतनू बघा काय करतोय, या पॉइंट, एक मिनिट, पॉइंट ए पासून तो निघत आहे, राईट, हो मॅडम, तो काय करतोय, पॉइंट ए पासून निघत आहे. या इथून निघाला, इथपर्यंत पोहोचला, पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत. जाताना त्याचा स्पीड किती होता मॅडम, 35 किलोमीटर प्रति तास. येताना त्याचा स्पीड किती झाला रे, येताना 25 किलोमीटर प्रति तास. फक्त स्पीड दिला आहे मॅडम त्यांनी आपल्याला, अजून त्यांनी काहीही दिलेलं नाही. ओके, फक्त काय केलंय, मधातलं त्याला ए आणि बी मधलं डिस्टन्सही त्यांनी दिलेलं नाहीये आणि आपल्याला ऍव्हरेज स्पीड काढायला त्यांनी सांगितलेला आहे. ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला पण आपण लिहिला, याच्या व्यतिरिक्त काही इन्फॉर्मेशन नाहीये. मग आपण कसं सॉल्व्ह करणार मॅडम, बघा काय करायचंय ना, लेट द डिस्टन्स बी एक्स, ए पासून तर बी पर्यंतचा डिस्टन्स किती आहे, एक्स आहे, असं गृहीत धरा. नाहीतर तुम्ही काय करा ना, त्या डिस्टन्सला डीच गृहीत धरा. ओके, डिस्टन्स किती आहे, डी, कारण की आपल्याला काही व्हॅल्यू नाही काढायची त्याची. लेट दॅट डिस्टन्स बी डी किलोमीटर आहे. ओके, हा डिस्टन्स किती झाला माझा, डी किलोमीटरचा माझा डिस्टन्स झालेला आहे. ओके, स्पीडचा फॉर्म्युला काय आहे रे आपला, स्पीडचा फॉर्म्युला सांगा बरं मला काय आहे, सॉरी वेळेचा फॉर्म्युला, वेळेचा फॉर्म्युला काय आपला, डिस्टन्स भागिले स्पीड आहे. काय आहे आपला वेळेचा फॉर्म्युला, डिस्टन्स भागिले स्पीड, हा आपला काय आहे, वेळेचा फॉर्म्युला आहे. म्हणजे पहिल्यांदा ए पासून तर बी पर्यंत जाताना, ही जर्नी करताना ए पासून तर बी पर्यंत जाताना, म्हणजे त्याला तुम्ही T1 म्हणा, त्याला काहीतरी वेळ लागणार आहे. आता बघा आपण डिस्टन्स एकच घेऊ शकतो,
कारण की जाताना पण एवढाच डिस्टन्स आहे आणि येताना पण एवढाच डिस्टन्स आहे, डीच किलोमीटर आहे. पण जाताना स्पीड किती आहे, 35 किलोमीटरची आहे. तेव्हा काय लागणार आहे, वेळ वेगळा लागणार आहे, कारण की डिनॉमिनेटर मध्ये स्पीड काय येणार आहे, 35. येताना काय होते, माझं स्पीड कमी झाला आहे, 25 झाला आहे. म्हणजे काय येणार, त्याची पण व्हॅल्यू माझी वेगळी येणार, ती माझी काहीतरी T2 येणार. ओके, मी काय करते ना, S1 घेते पहिले, डिस्टन्स डी जसाचा तसा, S1 काय येणार माझं 35 किलोमीटर. बरोबर, 35 किलोमीटर हा झालाय माझा आर. पस्तीस किलोमीटर भागिले 35 किलोमीटर आर झाला आहे. T2 कसं घेणार रे मी, T2 काय, परत डिस्टन्स रिटर्न येताना माझं डिस्टन्स तेवढंच आहे, पण माझं स्पीड काय आहे, वेगळं आहे, S2. डिस्टन्स भागिले स्पीड किती होतं बघा माझं आता, 25 किलोमीटर प्रति तास, म्हणजे काय आर मध्ये आलं. T1 आणि T2 ची व्हॅल्यू मिळाली. हो मॅडम, T1 आणि T2 ची पण व्हॅल्यू मिळाली. चला याच व्हॅल्यू बघा, आपल्याकडे टोटल टाइम मिळाला. आपला फॉर्म्युला काय आहे, टोटल डिस्टन्स भागिले टोटल टाइम. ओके, ऍव्हरेज स्पीड बरोबर काय, ऍव्हरेज स्पीड बरोबर टोटल डिस्टन्स किती आहे, हा पहिला डी, जाताना पहिला डी करते मी आणि रिटर्न येताना काय तेवढाच डिस्टन्स, म्हणजे तेवढाच डी. माझं काय झालं आहे, जातानाचा डी आणि येतानाचा डी. लक्षात आले, जाताना मी काय केलं, डी किलोमीटर कव्हर केला, येताना पण त्या व्यक्तीने शंतनूने काय केलं आहे, डी किलोमीटरच डिस्टन्स कव्हर केलेला आहे, म्हणजे डी प्लस डी हा झालाय माझा टोटल डिस्टन्स. टोटल टाइम काय येणार रे माझा, T1 प्लस T2, काय T1 प्लस T2. ओके, हे पण लक्षात आलंय, यस मॅडम हे लक्षात आलं आहे. बघा मग काय करूया आपण, ऍव्हरेज स्पीड बरोबर 2D, डी प्लस डी किती झाले, 2D भागिले T1 आणि T2 ची व्हॅल्यू काय आहे, डी भागिले 35. ओके, परत काय प्लस डी भागिले 25. ओके, लक्षात आलं इथपर्यंत, यस मॅडम हे पण लक्षात आलं आहे. हा करा बरं गुणाकार भागाकार जो पण येणार आहे खालचा, 2D भागितले काय करते बघा, मी आडवा गुणाकार करणार आहे, 25D प्लस 35D, काय 25D प्लस 35D. एवढा वेळ नाही लागत, मी खूप स्टेप बाय स्टेप लिहिते, म्हणून तुम्हाला वाटते की मॅडमनी खूप वेळ घेतला आहे. 25 गुणिले 35. ओके, काय आलंय बघा मग याचं उत्तर, 2D गुणिले हा 25 आणि 35 काय येणार, छेदाचा छेद आहे, म्हणजे तो अंशामध्ये जाईल, 25 गुणिले 35. ओके, भागिले काय येणार आहे, 25 आणि 35 50 आणि हे 60D झाले आहे. ओके, हे लक्षात आले, 25 आणि 35 किती झाले, 60D झालेला आहे. बघा हा डी या डी सोबत कॅन्सल झाला, येस मॅडम हा कॅन्सल झालेला आहे. आता काय करूया आपण, याला भाग देणार आहोत. ओके, मी इकडच्या स्क्रीनवर नेते, ऍव्हरेज स्पीड बरोबर काय आहे माझं, 2 मल्टिप्लाइड बाय 25 मल्टिप्लाइड बाय 35, 2 मल्टिप्लाइड बाय 25 मल्टिप्लाइड बाय 35 भागिले काय होतं बघा, त्यांची ऍडिशन 60 होती, म्हणून ती मी खाली लिहिली. आता बघा याला कशाने, 2नी भाग देते मी, बेत्रिक 6 आणि 0. याला काय करते बघा, मी 5नी भाग देते, 5 5 25, 5 सख 30 आहे. कशाने भाग गेला आहे, 6नी भाग गेलेला आहे. आता काय होतं बघा, आता कशाने भाग जातो काय याला, नाही मॅडम आता कशानेच भाग जात नाही, मग आपण काय करूया, याला डायरेक्टली मी याचा दोघांचा गुणाकार करून 6नी भागणार आहे. 5 5 25 5 हातचा आले 2 आले आहे, 5 त्रिक 15 16 17 175 भागिले 6, 6 सैंदूने 12 सैंत्रिक 18 सैंदूनी 12 आलेला आहे. बरोबर, यस 12 मधून 17 मधून 12 गेले, 5 उरले माझे खाली किती आले 55, 6 6 सैन 7 8 6 9 54, साइन 8 48, बरोबर 48 आणि 6 9 54, 54 55 आहे, म्हणजे 6 9 54 नी भाग जाईल याला. 9 आले, खाली किती उरला आता, 55 मधून 54 गेले, 1 उरलेला आहे, किती येणार मग 6 1 6, परत किती उरले 4 उरले आहे. असं काहीतरी पुढे आन्सर येत जाणार, म्हणजे काय 29.1 काय येणार किलोमीटर प्रति तास, हा काय झालाय माझा ऍव्हरेज स्पीड. ओके, कळालंय सगळ्यांना, लक्षात आलं आहे आपण कशा प्रकारे ऍव्हरेज स्पीड काढला आहे. एवढा कॉम्प्लेक्स पार्ट नाहीये, मी तुम्हाला समजून सांगितला म्हणून कॉम्प्लेक्स वाटला. हीच मेथड मी तुम्हाला काय करते आता एकदम शॉर्टनी सांगणार आहे. शॉर्टनी म्हणजे हाच कन्सेप्ट आहे. काय केलंय रे त्यांनी आपल्याला, टोटल डिस्टन्स दिला आहे, आपण काय करू डायरेक्टली फॉर्म्युलाचा वापर करणार आहोत. जो ऍव्हरेज स्पीड आहे तो काय असतो फॉर्म्युला, टोटल डिस्टन्स भागिले टोटल टाइम. टोटल डिस्टन्स मॅडम त्यांनी जाताना काय केलं आहे ना, जेवढं डिस्टन्स कव्हर केलं, येताना पण त्यांनी तेवढंच डिस्टन्स कव्हर केलंय. ओके, म्हणजेच काय होणार, तो 2D होणार आहे, पहिल्याचा डी आणि येतानाचा डी भागिले काय टोटल टाइम. आपल्याकडे टाइम नाहीये मॅडम, मग आपण काय करणार आहोत ना, डिरेक्टली जो स्पीडचा टाइमचा फॉर्म्युला आहे तो वापरूया. आपल्याकडे स्पीड आहे कारण की डिस्टन्स भागिले
स्पीड. काय आहे डिस्टन्स? हा डी भागिले काय आहे माझा 35 स्पीड आहे. एक मिनिट. ओके 35 स्पीड लक्षात आलंय? हो मॅडम हे पण लक्षात आलंय. परत काय डी भागिले 25 हा दुसऱ्यांदाच आहे त्यांना. T1 T2 पण मिळालं. यस करा मग डिरेक्टली काय 2D भागितले काय येणार आहे तिरपा गुणाकार करा. त्याच्यानंतर तिरपा गुणाकार करून मला काय 25D प्लस हे 25D आणि 35D पण लिहायची तुम्हाला गरज नसते. तुम्ही डायरेक्टली ऍडिशन करू शकता. करता येते ना? बघा काय 25D इकडे गेला आणि हा 35 इकडे गेला. दोघांची बेरीज किती आहे? 60 आहे मॅडम. मग काय आपण 6D असं डायरेक्ट लिहिणार आहे. आणि हे दोन काय येणार आहे? छेद येणार आहे या दोघांचा गुणार. याला काय करायचं तुम्ही मग अंशामध्ये ट्रान्सफर करायचे 35 गुणिले 25. ओके करा मग डी कॅन्सल झालंय. हे किती आलंय आपलं? आपलं तेव्हा आलं होतं 30 राईट. त्याला मी 5 ने भागितलं आहे. 5 ने भागितल्यानंतर हा 6 आला होता आणि हा काय आला होता 5 25 ने केलं होतं. तुम्ही काहीही करू शकता. ओके 5 25 नंतर या दोघांचा गुणाकार किती आला होता बघा माझा. जो पण माझा गुणाकार होता 5 1 5 5 10 5 3 15 आला 5 25 आले 2 आणि 17 117 भागिले 6 म्हणजेच काय माझं आन्सर आलं होतं 29.1 किलोमीटर प्रति तास. ओके अशा प्रकारे बघा एवढ्या याच्यामध्येच तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ते मी तुम्हाला समजून सांगितलं होतं म्हणून काय झालं होतं आपण खूप जास्त आपला लेंदी झाला होता. ऍक्च्युली प्रॉब्लेम एवढा लेंदी नाही. आता मॅडम याचा काही डायरेक्ट फॉर्म्युला आहे का? येस याचा डायरेक्ट पण फॉर्म्युला आहे. डायरेक्ट फॉर्म्युला म्हणजे काय? जर आपल्याला काय दिलं असेल 2 स्पीड दिला असेल एखादा व्यक्ती काय करतोय ना एखादा पर्टिक्युलर डिस्टन्स तो कव्हर करतोय. जाताना त्याचा काहीतरी स्पीड काय आहे असं गृहीत धरूया की त्याचा जाताना स्पीड ए आहे आणि येताना स्पीड काय आहे बी किंवा तुम्ही S1 आणि S2 असं पण गृहीत धरू शकता. ओके तुम्हाला जे फॉर्म्युल्यामध्ये योग्य वाटते ते. डिस्टन्स सारखा आहे बरं मात्र जाताना जेवढा डिस्टन्स होता येताना पण तेवढाच डिस्टन्स असेल. ओके आणि जर त्यांनी काय सांगितलं आपल्या त्यांनी सरासरी वेग काढायला सांगितलं असेल ऍव्हरेज स्पीड तर फॉर्म्युला काय आहे ट्वाइस AB डिवायडेड बाय काय राहणार आहे ए प्लस बी. ओके म्हणजेच काय 2S1 S2 डिवायडेड बाय S1 प्लस S2. ओके हा फॉर्म्युला आहे. त्यांना फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे त्यांनी फॉर्म्युला लिहून घ्या. काय कंडिशन मात्र काय आहे एखाद्या ऑब्जेक्टने एखाद्या ट्रेनने एखाद्या वस्तूने जेवढा जाताना डिस्टन्स कव्हर केला आहे तेवढाच आताना पण केलेला आहे. ओके फक्त काय फरक आहे एकदा त्याची स्पीड वेगळी आहे आणि दुसऱ्यांदा पण त्याची स्पीड वेगळी असेल. ओके जर त्यांच्या स्पीड वेगवेगळ्या असेल आणि ऍव्हरेज स्पीड काढायला सांगितलं तर ट्वाइस AB डिवायडेड बाय ए प्लस बी. मॅडम या फॉर्म्युलाने करून बघा ना उत्तर येते का? ओके मी काय केले ना पूर्ण इरेज करून टाकले काही हरकत नाही. आपण काय घेतला तर फॉर्म्युला ट्वाइस AB डिवायडेड बाय ए प्लस बी. अजून काय ज्यांना असं पाहिजे असेल ट्वाइस S1 S2 डिवायडेड बाय S1 प्लस S2. बघा काय आहे ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 35 मल्टिप्लाइड बाय 25 हा झाला S1 हा झाला S2 डिवायडेड बाय 35 प्लस 25 किती आली बघा याची बेरीज 2 मल्टिप्लाइड बाय 35 मल्टिप्लाइड बाय 25 डिवायडेड बाय 60. बघा आपला मागचा कॅल्क्युलेशन पण एवढाच आला होता का? येस आपली जी शेवटची स्टेप आहे ही पण एवढीच आली असेल. ओके आता तुम्ही म्हणणार मॅडम मग हा फॉर्म्युलाच वापरायचा का आपण एवढं मोठं कॅल्क्युलेशन केलं फॉर्म्युलाच्या 2 स्टेपनी आपण उत्तर काढू शकतो. येस आपण काढू शकतो फॉर्म्युलाचा जो वापर करून पण प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लक्षात ठेवणं हा जो तुमचा प्लस वेळेसच्या वेळेस तुमची चुकी नको व्हायला. त्याचबरोबर कधी कधी तुम्ही हा 2 घ्यायला नको विसरायला. या सगळ्या चुका नको व्हायला म्हणून मी काय केलं आहे ना तुम्हाला थेरॉटिकली असं थोडं लॉंगनी पण एक्सप्लेन केलं आहे आणि मी असंच म्हणेन की तुम्ही त्याचाच वापर करा. खूप क्विकली होतो एवढा वेळ नाही लागत आपण जर त्या लॉंग प्रोसिजरनी पण गेलो तर चालेल. लक्षात आलं आहे? ज्यांना फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे त्यांनी फॉर्म्युलाचा वापर करा. ज्यांना या लॉंग मेथडनी जायचं आहे त्यांनी काय करायचं आहे लॉंग मेथडनी जायचं आहे. क्लिअर? येस. बघा पुढचा प्रश्न बघा काय दिसतोय स्क्रीनवर तुम्हाला सगळ्यांना पुढचा प्रश्न दिसला आहे? येस मॅडम दिसत आहे आम्हाला. काय केलं आहे बघा त्यांनी या प्रश्नामध्ये एखादा व्यक्ती आहे काय करतोय बघा तो त्याच्या पूर्ण प्रवासापैकी अर्धा प्रवास काय केला आहे त्यांनी 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने कव्हर केलेला आहे. ओके आणि त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे तो कोणता आहे 1/3 प्रवास काय करतोय तो 40 किलोमीटर काय करतोय या वेगाने तो कव्हर करत आहे आणि जो उरलेला प्रवास आहे तो काय करतो आहे 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने तो कव्हर करत आहे. ओके तुम्ही काय करायचं आहे ना याचा जो उत्तर आहे तुम्ही मला उद्या होमवर्क म्हणून सांगायचं आहे.
याचा आपण आन्सर कसा काढणार आहे. ओके, या प्रश्नाचा सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढा आणि याच्यामध्ये हा सरासरीचाच आहे म्हणून मी काय करते ना तुम्हाला होमवर्क देते आहे. या प्रश्न तुम्हाला आपण उद्या डिस्कस करणार आहोत. तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे आणि मला उत्तर सांगायचं आहे. मी याचा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला सांगेन शॉर्ट मध्ये की कसं करायचं आहे. तुमच्यावर डिपेंड आहे पण माझं सजेशन असतो की काय करायचंय लॉंग प्रोसिजरनी जायचं. चालेल, सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढलाय? येस मॅडम काढला आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. आपण उद्या कंटिन्यू करणार हा फॉर्म्युला. ओके, बघा पुढच्या प्रश्नाकडे चाललोय आपण. काय दिलं आहे बघा त्यांनी पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला. ओके, आता हा पुढचा जो प्रश्न आहे ना अशा प्रकारचे वेगवेगळे 2-3 सिनारिओ आपण बघणार आहे. ओके, प्रश्न दिसतोय स्क्रीनवर? येस मॅडम. काय केलं सांगितलंय बघा त्यांनी प्रश्नामध्ये. आशुतोष त्याच्या घरापासून तर कॉलेज पर्यंत सायकलवर रोज जातो. ओके, त्याच्या घरापासून तर कॉलेज पर्यंत तो काय करतोय ना सायकलनी प्रवास करत आहे. जर तो सरासरी 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात असेल तर 20 मिनिटं उशिरा पोहोचतो. म्हणजे काय, जर त्याचा स्पीड किती असेल 30 किलोमीटर प्रति तास असेल तर काय होतं त्याला 20 मिनिटं उशिरा तो पोहोचतो. जर तो 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात असेल तर आता काय केलंय बघा त्यांनी त्याचा स्पीड वाढवला आहे. किती केला आहे? 40 किलोमीटर केला आहे. जर त्याने त्याचा स्पीड वाढवला तर काय होतोय तो 10 मिनिटं आधी पोहोचत आहे. बघा 30 किलोमीटरचा स्पीड असताना काय होतंय त्याला 20 मिनिटं उशीर होतो आहे. ओके, जर त्यांनी स्पीड वाढवला तर त्याला काय होते तो लवकरात लवकर पोहोचत आहे म्हणजे 10 मिनिटं तो आधी पोहोचत आहे. तर त्याच्या घरापासून तर कॉलेज पर्यंतचा अंतर जर आपल्याला काढायचं असेल तर आपण कसं काढणार. ओके, आपण काय करूया पहिले आपल्या रेग्युलर मेथडनी सॉल्व्ह करूया नंतर काय करूया आपण आपल्या याचा फॉर्म्युला पण बघूया. फाईन, काय सांगितलंय बघा त्यांनी आपला डिस्टन्स काढायला सांगितलंय. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे रे आपला सांगा बरं. ओके, डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे स्पीड अपॉन टाइम. ओके, आपल्याकडे त्यांनी स्पीड दिला आहे का? येस मॅडम त्यांनी काय सॉरी डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे हा स्पीडचा आहे. डिस्टन्स बरोबर काय स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. त्यांनी आपल्याला काय दिलं आहे स्पीडही दिलेला आहे. हो मॅडम आपल्याकडे टाइम दिला आहे का? नाही, पण त्यांनी काय केलंय ना टाइमचा जो आपल्याला 20 मिनिटं अगोदर पोहोचत आहे किंवा काय तो काय करतो आहे 10 मिनिटं लवकर पोहोचत आहे हा कन्सेप्ट मात्र त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आपण काय करणार मग त्याचाच वापर करणार आहोत. ही आहे रेग्युलर मेथड. ओके, मी तेच सजेस्ट करते की जेवढी डिटेल्स आपल्याला दिली आहे त्या डिटेल वरून आपण काय करू शकतो रेग्युलर मेथडनी काढू शकतो. ओके, आता बघा मी इथे घड्याळ काढतीये. काय केलंय रे त्यांनी पहिला जो स्पीड आहे त्या स्पीडनं काय होतं त्याला 20 मिनिट उशीर होतो आहे. काय होत आहे हा 10 मिनिट काय झालं हा 5 मिनिटं हा 10 मिनिटं 15 आणि हे 20 त्याला काय होलंय 20 मिनिट्स त्याला काय होत आहे उशीर होत आहे. उशिरा पोहोचला तो. ओके, किती उशिरा पोहोचला 20 मिनिटं तो उशिरा पोहोचलेला आहे. जर त्याने स्पीड वाढवला ओके, आता मला काय सांगायचं आहे त्याच्यापेक्षा पण मी अजून दुसऱ्या पद्धतीने सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बर मी असं गृहीत धरते की त्याला 12 वाजता पोहोचायचं. ओके, पहिल्यांदा त्या पहिला जो स्पीड आहे त्या स्पीडच्या अकॉर्डिंग तो किती वाजता पोहोचला रे 12 वाजून 20 मिनिटाला तो पोहोचलेला आहे. ओके, नंतर त्याने काय केलं आहे रे नंतर त्याने काय केलं आहे स्पीड त्याचा वाढविला. त्या स्पीडनी काय झाला आहे तो 10 मिनिटं अगोदर पोहोचला म्हणजे काय 11 वाजून 10 मिनिटं 50 मिनिटालाच तो पोहोचलेला आहे. पहिल्यांदा किती 12 वाजून 20 मिनिटाला नंतर 11 वाजून 50 मिनिटाला म्हणजेच तो डिफरन्स किती आला आहे रे वेळेचा बघा 30 मिनिटाचा डिफरन्स आलेला आहे. का पहिले तो काय 20 मिनिटं अगोदर पोहोचला आणि नंतर काय झाला आहे 10 मिनिटं उशिरा पोहोचला आहे अगोदर पोहोचला आहे. पहिलेचे आहे अगोदर पोहोचलेले 10 मिनिटं आणि उशिरा पोहोचलेले 20 मिनिटं या दोघांची ऍडिशन किती झाली आहे 30. म्हणजे काय जो डिफरन्स आलेला आहे आपला वेळेचा ऍक्युरेट जो वेळ आहे त्यामधला जो डिफरन्स आलेला आहे तो किती आला आहे टोटल 30 मिनिटाचा आपला डिफरन्स आलेला आहे. लक्षात आलंय सगळ्यांच्या जो डिफरन्स आहे तो वेळेमधला? येस मॅडम लक्षात आलाय. तो किती आलाय बघा 20 + 10 = 30 मिनिट. ओके, 30 मिनिट सगळ्यांच्या इथपर्यंत क्लिअर झाला आहे? येस मॅडम इथपर्यंत लक्षात आला आहे. आता टाइमचा फॉर्म्युला हा मिनिट आहे याला काय करा आपण तासामध्ये कन्वर्ट करून घेऊया. 30 / 60 ला आपण जर आपण याला भागितले तर हे काय होणार आवर होणार. काय आलं म्हणजे 1/2
माझे तास झालेले आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झालंय? येस मॅडम, हे लक्षात आलंय. आता त्यांनी काय सांगितलंय बघा, आपल्याकडे आपल्या टाइमचा फॉर्म्युला काय आहे? टाइमचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स भागिले काय आहे? स्पीड. त्यांनी आपल्याला डिस्टन्सच काढायला सांगितलेलं आहे. मग काय, पहिल्यांदा जो मला टाइम लागला आहे तो काय आहे? T1 आणि दुसरा T2 गृहीत धरूया आपण. म्हणजे काय, T1 मायनस T2 किती आला आहे रे? आपला डिफरन्स किती आला होता? आता आपण काढला 1/2 हा झाला आहे. पहिलेचे 20 मिनिटं आणि जे लवकर पोहोचलेले आहे ते 10 मिनिटं. आपल्याला यांची ऍडिशन करावी लागणार आहे. कारण की आता इथे आपण लवकर पोहोचलेलो आहोत आणि पहिल्याच्या केसमध्ये उशिरा पोहोचलो. ओके, T1 चा फॉर्म्युला काय येणार आहे बघा? डी मायनस किती आहे बघा? स्पीड किती आहे? 30 किलोमीटर प्रति तास. ओके, मायनस काय होतंय? डिस्टन्स परत माझा तेवढाच आहे. घरी येताना माझा डिस्टन्स तेवढंच राहणार आहे कॉलेज आणि घरामधलं. तो पण काय परत डीच आहे. भागिले काय करावं लागणार मला? माझा स्पीड किती आहे? मात्र स्पीड वाढला होता. किती होता? 40 इज इक्वल टू 1/2. तिरपा गुणाकार करा. 40D मायनस 30D, 40D मायनस 30D डिवायडेड बाय काय? 30 मल्टिप्लाइड बाय 40 इज इक्वल टू 1/2. 40 मायनस 30 किती झाले रे? 10D इज इक्वल टू, याला काय करते मी? 30 आणि 40 ला इकडे अंशामध्ये नेते. 30 गुणिले 40 भागिले 2. ओके, हा 10 परत इकडे आणा, याला 2 ने भागलेला आहे 20. म्हणजे काय आला आहे बघा? 30 मल्टिप्लाइड बाय 20 भागिले 10. 20 60 माझा आन्सर आलेला आहे. काय आलंय माझा आन्सर? 60 किलोमीटर. ओके, लक्षात आलंय सगळ्यांच्या? क्लिअर झाला आहे सगळ्यांना कशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपण? 60 किलोमीटर काय आहे माझं? त्यामधलं डिस्टन्स आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला एवढं कॉम्प्लेक्स नाही करावं लागत. ओके, परीक्षेमध्ये बघा तुम्हाला ज्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत त्या तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. 20 मिनिटं अगोदर पोहोचला पहिल्या केसमध्ये, दुसऱ्या केसमध्ये काय झालं आहे? 10 मिनिटं लवकर पोहोचला आहे. हे 10 मिनिटं लवकर पोहोचलेले आणि 20 मिनिटं उशिरा पोहोचलेले, म्हणजे काय झालंय? माझा डिफरन्स किती आला आहे? 30 मिनिटाचा. ओके, 30 मिनिटाचा डिफरन्स आला. याला आवर मध्ये कन्वर्ट करा. 1/2 आवर्स म्हणजे अर्धा तास झाला आहे. लिहिला अर्धा तास 1/2 आवर्स. ओके, हे तुम्हाला कळालेलं आहे. 30 मिनिट काय असतात? एका तासामध्ये किती मिनिटं असतात? 60 मिनिट असतात. आपले मिनिटं किती आले? 30, म्हणजे काय आले? अर्धा तास आलाय. 1/2 तास. येस, इथपर्यंत क्लिअर झाले. आता काय केलं आपण? आता डिफरन्सच काढला. आपला फॉर्म्युला काय आहे टाइमचा? डिस्टन्स अपॉन स्पीड मायनस डिस्टन्स अपॉन स्पीड, म्हणजे हा आला 1/2. पहिल्यांदा स्पीड किती होता रे माझा? डिस्टन्स काय होता माझा? पहिल्यांदा 30 होता आणि दुसऱ्यांदा किती आहे माझा? 40 आहे. ओके, सरळ सरळ काय करायचं? या इक्वेशनचा वापर करून तुम्ही डी ची व्हॅल्यू काढायची. ओके, ही झाली आपली रेग्युलर पद्धत. क्लिअर झाली आहे सगळ्यांना? लक्षात आली की आपण रेग्युलर पद्धतीने कशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे? ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? येस मॅडम, क्लिअर झालेला आहे. बघा, ही आपली रेग्युलर पद्धत झाली आणि मी हे सांगणार की ही सोपी आहे कारण की याच्यामध्ये तुमची काही चूक होणार नाही. पण याच्यासाठी सुद्धा काय आहे? एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे? जर एखादा व्यक्ती काय करतोय? जाताना एखादा पर्टिक्युलर स्पीडनी, म्हणजे याला मी एक्सप्लेन करते. इफ अ पर्सन इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन प्लेस टू द अनादर प्लेस विथ सम स्पीड आणि जर त्याला T1 उशीर झाला असेल तर त्याच्यानंतर जर त्यांनी काय केलं आहे? स्पीड त्याचा वाढविला आहे आणि तो काय होतोय? T2 स्पीडनी लवकर पोहोचतो आहे. काय? लवकर पोहोचत आहे. सिनारिओ बघा, सिनारिओ काय आहे? तो 2 प्लेस मध्ये ए पासून तर बी पर्यंत चाललाय, परत बी पासून ए पर्यंतच येतोय. ओके, पण काय होतंय? पहिल्याच केसमध्ये त्यानं स्पीड किती ठेवला आहे? 30 किलोमीटर. तो काय होतोय? उशिरा पोहोचत आहे. स्पीड काय आहे माझा? ए. त्याचा वेळ किती लागतो त्याला? T1 वेळेने तो काय होतोय? उशिरा पोहोचत आहे. नंतर त्याचा स्पीड काय करतोय? तो परत दुसऱ्या दिवशी त्यांनी स्पीड केला आहे बी, तर तो काय होत आहे? T2 मिनिट लवकर पोहोचत असेल तर तुम्ही काय करायचं? तर जर तुम्हाला डिस्टन्स काढायचं असेल त्या प्लेस मधला, तर बघा फॉर्म्युला काय आहे? D इज इक्वल टू AB डिवायडेड बाय T1 प्लस T2 भागिले B मायनस A. ओके, फॉर्म्युला लक्षात आलाय सगळ्यांच्या? येस मॅडम, लक्षात आला आहे. बघा, सिनारिओ काय आहे? काय सांगितलंय? when a person cover a certain distance between two places with a speed of a kilometer per hour and if he is getting late by the T1 minutes, then if he increases speed by the b kilometer, then he will reach there earlier by the T2 minutes. Then the distance between the place is D is equal to AB
मल्टिप्लाइड बाय T1 प्लस T2 डिवायडेड बाय B मायनस A. ओके, एखादा व्यक्ती एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी जर A स्पीडने चालला असेल आणि त्याला T1 मिनिट उशीर होत असेल, नंतर काय केलं त्याने परत दुसऱ्या दिवशी त्याचा स्पीड B वाढविला आहे किंवा कमी काही असो. ओके, आणि त्यांनी काय होतोय तो 10 मिनिटं तरी अगोदर लवकर पोहोचते. सॉरी, स्पीड वाढणारच आहे. जर त्याने स्पीड वाढविला आहे, B किलोमीटर केलंय, तर तो काय होणार आहे T2 मिनिटांनी लवकर पोहोचला. तर काय होणार आहे डिस्टन्स काढायचं असेल तर AB T1 प्लस T2 डिवाइडेड बाय B मायनस A. ओके, व्हॅल्यू टाका बरं. या बघा व्हॅल्यू टाकून आन्सर येतोय का बघा. काय केलंय, A ची व्हॅल्यू किती आली रे 30 आलेली आहे. पहिले 30 त्याचं स्पीड होतं. B ची व्हॅल्यू काय, त्यांनी स्पीड 40 केला आहे, वाढविला आहे B ची व्हॅल्यू. T1 काय आहे, T1 आहे माझा 20 मिनिट त्याला उशिरा झाला आहे, याला कन्वर्ट करा 20 बाय 60 हे झाले तासामध्ये. T2 काय आहे माझं 10 मिनिटं तो लवकर पोहोचला म्हणजे 10 भागिले 60. ओके, आता फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाका. A ची व्हॅल्यू काय आहे 30 गुणिले B ची व्हॅल्यू 40. ओके, गुणिले काय या दोघांची मला ऍडिशन करायची आहे. T1 काय आहे 20 भागिले 60 प्लस 10 भागिले 60. ओके, B मायनस A किती आहे 40 मायनस 30. बघा बरं काय आहे D बरोबर 30 मल्टिप्लाइड बाय 40 मल्टिप्लाइड बाय यांचं काय दोघांची छेद समान आहे. यस, काय येणार आहे 30 डिवाइडेड बाय किती जाणार तो इथे खाली जाणार आहे, अंशामध्ये जाईल, डिनॉमिनेटर मध्ये जाणार. गुणिले काय यांचा डिफरन्स किती आहे रे, यांचा डिफरन्स आहे 10. बघा काय होतं आहे 30 31 30 दुनी 60 कॅन्सल झालाय. 10 10 दुनी 10 चोक 40 बेग बे दुनी 4 30 गुणिले 2 किती माझा तर 60 आलेला आहे 60 किलोमीटर. बघा पहिल्यांदा आपण काय झालं होतं, पहिल्यांदा आपण काय आपला आन्सर 60 किलोमीटर चालवतं. आता पण आपलं उत्तर काय येत आहे 60 किलोमीटरच येत आहे. मॅडम जर आपलं उत्तर सारखं येत आहे मग आपण फॉर्म्युला का नाही वापरायचा, ज्यांना फॉर्म्युला वापरायचा त्यांनी फॉर्म्युला वापरा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण हा लक्षात ठेवणं थोडं कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून मी परत परत सांगते. त्यापेक्षा आपल्याला डिफरन्स काढता येतोय, त्यांनी जो डिफरन्स आपली जी रेग्युलर मेथड आहे आपला वेळेचा डिफरन्स जो आहे तो वापर केला आपण सरळ सरळ. आणि काय आपला वेळेचा फॉर्म्युला D इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आपण काय केलंय मग डायरेक्टली D1 अपॉन S1 मायनस D2 अपॉन S2 चा वापर केला आहे. आणि 1/2 जो आपला डिफरन्स आलेला आहे तो हा पण खूप सोपा आहे. रेग्युलर मेथड पण खूप सोपी आहे, कॉम्प्लेक्स नाहीये. पण इट्स डिपेंड अपॉन यू, तुम्हाला काय वापरायचं आहे. क्लिअर झाला आहे, यस लक्षात आलेला आहे. चालेल मॅडम. बघा आता आहे ना याचा पुढचा पण जो पार्ट आहे असाच आहे, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. हा पण तुम्ही होमवर्क करा, मला रेग्युलर पद्धतीने सांगा. ओके, मी काय केले 2 वेगवेगळे सिनारिओ घेतले आहेत, त्याचे फॉर्म्युले पण सांगितले, तशा प्रकारचे प्रश्न पण दिले आहे. पण जे मी होमवर्क दिले आहे त्यांच्यासाठी हेच फॉर्म्युले लागू होत नाही, कारण की सिनारिओ वेगळा आहे. त्यांची जी रेग्युलर पद्धत आहे ना ती सारखी आहे. ओके, रेग्युलर पद्धत आता मी जी इथे रेग्युलर पद्धत शिकवली ना की स्पीडचा डिस्टन्स घ्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही हीच वापरू शकता. ओके, ती इथे तुम्ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही येणार. परंतु काय आहे जर फॉर्म्युला तुम्ही वापरला तर तुमचा उत्तर जो येणार तो तुमचा उत्तर रॉंग येईल. ओके, तेच तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला हे होमवर्क दिला आहे. तुम्ही हे होमवर्क करा उद्या आणि मला काय करा सांगा. आपण काय करूया हे होमवर्क दिलेले प्रश्न उद्या आपण सुरुवातीला सोडवणार आहोत. चालेल, ओके चलो बाय बाय, टेक केअर. भेटूया उद्या परत आपल्या चॅनलवर याच वेळेला.